Hello everyone, welcome to योग विज्ञान and तंत्रज्ञान channel. Myself Manisha Nagargoje. Today we are going to study about systematic of living organism. आज आपण सिस्टमॅटिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम या घटकाचा या चॅप्टरचा अभ्यास करणार आहोत. या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण लिव्हिंग वर्ल्ड या चॅप्टरचा अभ्यास केला होता. यामध्ये बॉटनिकल गार्डन, हर्बेरियम, म्युझियम, झुलॉजिकल पार्क वगैरे इत्यादी घटकांचा अभ्यास केलेलाच आहे. आणि आजच्या या चॅप्टरमध्ये आपण सिस्टमॅटिक्स, क्लासिफिकेशन, 3 डोमेन ऑफ लाईफ, केमोटॅक्झॉनॉमी, न्यूमेरिकल टॅक्झॉनॉमी, द क्लॅडोग्राम, द फायलोजेनी, DNA बारकोडिंग, टॅक्झॉनॉमी कॅटेगरी, टॅक्झॉनॉमिक हायरार्ची अँड युनिट ऑफ क्लासिफिकेशन अशा एकूण 11 घटकांचा अभ्यास करणार आहोत. आणि या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नॉमेनक्लेचर, सायलेंट फ्युचर ऑफ 5 किंगडम सिस्टीम अँड अ सेल्युलर ऑर्गॅनिझम या 3 घटकांचा अभ्यास करणार आहोत. चला तर प्रत्यक्षामध्ये आपण या पाठाला सुरुवात करूया. सिस्टमॅटिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तर पहा, सर्वप्रथम सिस्टमॅटिक अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम यात 2 वेगवेगळे शब्द आहेत. या 2 वेगवेगळ्या शब्दांचा अर्थ आपल्याला माहिती पाहिजे. सिस्टमॅटिक मीन्स क्लासिफिकेशन अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे सजीव. सजीवांचं असणारं क्लासिफिकेशनसाठी काय काय क्रायटेरिया आहेत, कोणत्या पद्धती वापरल्या जातात किंवा नेमकं क्लासिफिकेशन करण्याची आवश्यकता का भासली आहे, या सर्व घटकांचा अभ्यास आपल्याला या चॅप्टरमध्ये करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा चॅप्टर जरी स्टेट बोर्डचा असला तरीसुद्धा या चॅप्टरमध्ये असणाऱ्या काही नोट्स आहेत. या नोट्स या NCERT पुस्तकातून सुद्धा घेतलेल्या आहेत. म्हणजे NCERTचं बुक प्लस स्टेट बोर्डचं बुक दोन्ही बुक कंबाईन करून आपला हा चॅप्टर तयार केलेला आहे. तर पहा, सिस्टमॅटिक्स. फर्स्टली वी सी द मीनिंग ऑफ सिस्टमॅटिक्स. सिस्टमॅटिक इज द स्टडी ऑफ काइंड अँड डायव्हर्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स. आपल्याला ऑर्गॅनिझमची स्टडी करायची आहे, परंतु कशाची? काइंड्स म्हणजे सजीवांचे असणारे प्रकार आणि त्यांच्यामध्ये असणारी विविधता, डायव्हर्सिटी, अँड देअर कंपेरेटिव्ह अँड इव्होल्युशनरी रिलेशनशिप, आणि त्यांच्यामध्ये असणाऱ्या जे काही कंपॅरेटिव्ह बाबी, कॉमन बाबी आहेत, त्यानंतर त्यांची जी उत्क्रांती ही कशा पद्धती झालेली आहे, त्यांच्यामध्ये नेमका कोणता संबंध, सहसंबंध आहे, या सर्व गोष्टींचा अभ्यास ज्यामध्ये केला जातो त्याला म्हणायचं सिस्टमॅटिक्स. या व्यतिरिक्त आपण सिस्टमॅटिक्सची आणखीन एक डेफिनेशन पाहूयात, आणखीन एक व्याख्या पाहूयात. पहा, द ब्रांच ऑफ बायोलॉजी. ब्रांच म्हणजे शाखा ऑफ बायोलॉजी. बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्राची ही अशी एक शाखा आहे दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ, म्हणजे यामध्ये अभ्यास केला जातो, परंतु कशाचा? द क्लासिफिकेशन सिस्टीम, वर्गीकरण पद्धत, नॉमेनक्लेचर, नामकरण पद्धत, या 2 गोष्टींचा अभ्यास ज्याच्यामध्ये केला जातो, ज्या जीवशास्त्राच्या शाखेमध्ये केला जातो, त्याला सिस्टमॅटिक्स असे म्हटलेले आहे. द ब्रँच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ क्लासिफिकेशन सिस्टीम अँड नॉमेनक्लेचर ऑफ ऑर्गॅनिझम. त्यानंतर हा जो सिस्टिमा वर्ड आहे, सिस्टमॅटिक्समधला सिस्टिमा वर्ड हा लॅटिन वर्ड आहे. The word systematics is derived from the Latin word systema, which means the systematic arrangement of organism. म्हणजे पद्धतशीरपणे मांडणी, सजीवांची असणारी पद्धतशीरमध्ये मांडणी, अनुक्रमे असणारी मांडणी, यालाच सिस्टिमा म्हटलेलं आहे. आणि या सिस्टिमा शब्दापासून, या लॅटिन सिस्टिमा शब्दापासून सिस्टमॅटिक हा शब्द तयार झालेला आहे. तर पहा, सिस्टमॅटिक इज इन बायोलॉजी इज कॉन्सर्न विथ द क्लासिफिकेशन सिस्टीम अँड नॉमेनक्लेचर ऑफ ऑर्गॅनिझम. हे आताच आपण पाहिलेले.
सिस्टमॅटिक्स म्हणजे काय? क्लासिफिकेशन सिस्टीम आणि नॉमेनक्लेचर यांचा असणारा अभ्यास ऑर्गॅनिझमच्या. इट इज ब्रँच ऑफ बायोलॉजिकल सायन्स दॅट स्टडी द डिस्टिंक्टिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ए स्पीसीस अँड हाऊ दे आर रिलेटेड टू अदर स्पीसीस थ्रू टाईम. म्हणजे त्यांच्यामध्ये असणारे जे काही आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कॅरेक्टरिस्टिक्स दिसतात सजीवांचे, त्या सजीवांचे असणारे स्पेसिसचे असणारे कॅरेक्टरिस्टिक्स आणि त्यांचा एकमेकांमध्ये कशा प्रकारे सहसंबंध आहे तर याविषयीचा अभ्यास. दस इट इज ए बेसिस यूज टू अंडरस्टँड द इव्होल्युशन ऑफ लाईफ. म्हणजे जीवनाची किंवा सजीवांची उत्क्रांती कशी झालेली आहे हे समजण्यासाठी हे सिस्टमॅटिक्स काय करत असतं, मदत करत असतं. किंवा सिस्टमॅटिक हे एक बेस आहे. इट इज बेस्ड ऑन ए अंडरस्टूड इव्होल्युशन ऑफ लाईफ. म्हणजे इव्होल्युशन ऑफ लाईफच्या धर्तीवर हे सिस्टमॅटिक्स हे क्लासिफिकेशन केलेलं आहे. प्राण्यांचं जे काही इव्होल्युशन झालेलं आहे, प्राण्यांची जी काही उत्क्रांती झालेली आहे त्या उत्क्रांतीनुसार काय झालेलं आहे की क्लासिफिकेशन हे प्राण्यांचं केलेलं आहे. आणि पहा, या सिस्टमॅटिक्सच्या किंवा क्लासिफिकेशनचे जे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत, इट इज मेन ऑब्जेक्टिव्ह आर. आता नेमके मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहेत पहा, की पहिलं ऑब्जेक्टिव्ह हे आहे की प्रोव्हाइड सायंटिफिक नेम फॉर ऑर्गॅनिझम. या क्लासिफिकेशनमुळं, वर्गीकरणामुळे ऑर्गॅनिझमला एक सायंटिफिक नाव प्रोव्हाइड केलं गेलं. त्यानंतर टू डिस्क्राईब ऑर्गॅनिझम, म्हणजे ऑर्गॅनिझम हे डिस्क्राईब केलं ऑर्गॅनिझमला, त्याविषयी माहिती मिळाली. त्यानंतर टू प्रिझर्व कलेक्शन ऑफ ऑर्गॅनिझम, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिझमचं कलेक्शन करण्यात आलं. त्यानंतर टू प्रोव्हाइड अँड अप्लाय क्लासिफिकेशन सिस्टीम, प्रोव्हाइड किंवा अप्लाय केली गेली क्लासिफिकेशन सिस्टीम. त्याचबरोबर टू हेल्प आयडेंटिफाय ऑर्गॅनिझम. ऑर्गॅनिझम म्हणजे सजीवांना ओळखण्यासाठी याची मदत झालेली आहे. त्याचबरोबर टू डिटरमाइन द डिस्ट्रीब्युशन ऑफ ऑर्गॅनिझम, सजीवांना वेगवेगळ्या गटामध्ये विभागणी करण्यासाठी, विभागणी केल्यानंतर त्यांना ओळखण्यासाठी हे सिस्टमॅटिक्सचा उपयोग झालेला आहे. टू इन्व्हेस्टिगेट द इव्हॅल्युशनरी हिस्टोरीज ऑफ ऑर्गॅनिझम. इन्व्हेस्टिगेशन ज्याला म्हणतो आपण, शोध लावणं, इन्व्हेस्टिगेट करणं. इव्हॅल्युशनरी हिस्टोरीज ऑफ ऑर्गॅनिझम म्हणजे त्यांची जी उत्क्रांती आहे, प्रत्येक सजीवाची उत्क्रांती कशा पद्धतीने झाली याचा शोध लावण्यासाठी या सिस्टमॅटिक्सचा उपयोग झालेला आहे. अँड टू स्टडी द एन्व्हायरमेंटल अडॅप्टेशन ऑफ ऑर्गॅनिझम. अँड लास्ट दॅट इज द अडॅप्टेशन. अडॅप्टेशन मीन्स की त्या ठिकाणच्या परिस्थितीनुसार स्वतःला जुळवून घेणे. एन्व्हायरमेंटल कंडिशन, वातावरणीय परिस्थितीनुसार स्वतःमध्ये चेंजेस करणं, स्वतःमध्ये बदल करणं, याचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा या सिस्टमॅटिक्सचा उपयोग झालेला आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, शब्द जरी छोटा असला सिस्टमॅटिक, परंतु याची व्याप्ती ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. हे त्याचे सर्व ऑब्जेक्टिव्ह होते. ही एक जीवशास्त्राची शाखा आहे की ज्याच्यामध्ये सजीवांची क्लासिफिकेशन सिस्टीम आणि नॉमेनक्लेचर, नेमिंग सिस्टीम याचा अभ्यास केला जातो. यानंतर जो पुढचा घटक आहे तो घटक म्हणजे टॅक्झॉनॉमी. टॅक्झॉनॉमी हा सुद्धा घटक या सिस्टमॅटिक घटकाशी सिस्टमॅटिक शब्दाशीच असणारा कंपॅरेटिव्ह शब्द आहे. टॅक्झिस मीनिंग अरेंजमेंट करणं, अँड नॉमिया मीन्स डिस्ट्रीब्युशन और मेथड और लॉ और रूल. एका विशिष्ट पद्धतीनुसार, एका विशिष्ट नियमानुसार, एका विशिष्ट मेथडनुसार ऑर्गॅनिझमचे असणारे अरेंजमेंट करणं, त्यांचं क्लासिफिकेशन करणं, त्यांचं वर्गीकरण करणे, यालाच काय म्हटलेलं आहे? टॅक्झॉनॉमी. इन सिंपल वर्ड, द डेफिनेशन ऑफ टॅक्झॉनॉमी
म्हणजे एकदम सोप्या भाषेमध्ये या टॅक्झॉनॉमीची व्याख्या काय आहे पहा. इट इज ए ब्रँच ऑफ सायन्स, म्हणजे विज्ञानाची ही एक शाखा आहे आणि ही शाखा असून दॅट डील्स विथ प्रायमरली विथ द डिस्क्रिप्शन, आयडेंटिफिकेशन, नॉमेनक्लेचर अँड क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम. म्हणजे या टॅक्झॉनॉमीमध्ये सजीवांचं डिस्क्रिप्शन म्हणजे त्याच्याविषयी माहिती, आयडेंटिफिकेशन म्हणजे सजीवांची ओळख, सजीवांना ओळखणे, नॉमेनक्लेचर म्हणजे त्यांची नामकरण पद्धत, अँड क्लासिफिकेशन म्हणजे त्यांचं वर्गीकरण करणं. या सर्व गोष्टींचा ज्या ब्रांचमध्ये अभ्यास केला जातो, ज्या सायन्सच्या ब्रँचमध्ये अभ्यास केला जातो, त्याला म्हटलेले आहे टॅक्झॉनॉमी. मग हा अभ्यास कोणाचा आहे? ऑल प्लांट्स, ऑल ॲनिमल्स अँड ऑल मायक्रो ऑर्गॅनिझम ऑफ दी वर्ल्ड. म्हणजे जगामधले जेवढे काही वनस्पती आहेत, प्राणी आहेत, त्याचबरोबर सूक्ष्मजीव आहेत, या सर्वांचा अभ्यास म्हणजे टॅक्झॉनॉमी. एकदम साधी सोपी सरळ व्याख्या आहे. डिस्क्रिप्शन, आयडेंटिफिकेशन, नॉमेनक्लेचर अँड क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम. त्यानंतर पहा, इट इज एसेन्शियल टू. आता ही कशासाठी टॅक्झॉनॉमी आवश्यक आहे? दी क्लासिफाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम, म्हणजे जे काही सजीव आहेत यांचं वर्गीकरण करणे इंटू डिफरंट ग्रुप्स अँड सबग्रुप्स. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे ग्रुप्स आहेत आणि सबग्रुप्स आहेत यांच्यामध्ये वर्गीकरण करण्यासाठी ही टॅक्झॉनॉमी आवश्यक आहे. आणि हा जो टॅक्झॉनॉमी शब्द आहे, द टर्म टॅक्झॉनॉमी वॉज फर्स्ट इंट्रोड्यूस्ड बाय A.P. डी कॅन्डोल, स्विस बॉटनिस्ट. म्हणजे हे A.P. डी कॅन्डोल जे आहेत हे स्विस वनस्पती शास्त्रज्ञ आहेत. यांनी सर्वप्रथम टॅक्झॉनॉमी ही टर्म शोधून काढलेली आहे. तर पहा, यानंतर आपण की क्लासिफिकेशन म्हणजे काय? क्लासिफिकेशन ज्याला आपण मराठीमध्ये वर्गीकरण म्हणतो, वर्गीकरण पद्धत, क्लासिफिकेशन. दी लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे सजीव जे आहेत, शो डायव्हर्सिटीज इन देअर स्ट्रक्चर. डायव्हर्सिटी म्हणजे विविधता, त्यांच्या रचनेमध्ये, त्यांच्या कार्यामध्ये, त्यांच्या वागण्यामध्ये, स्ट्रक्चर, फंक्शन, बिहेवियर, डिपेंडिंग ऑन देअर सिमिलॅरिटी अँड डिफरन्सेस. कशावर डिपेंड असते? त्यांच्यामध्ये असणाऱ्या सारखेपणावर आणि त्यांच्यामध्ये असणाऱ्या वेगळेपणावर त्या सजीवांचं स्ट्रक्चर, फंक्शन, बिहेवियर हे अवलंबून असतं. आणि यालाच पुन्हा काय केलं जातं? क्लासिफिकेशन याचं केलं जातं स्मॉल ग्रुप्स आणि लार्ज ग्रुपमध्ये. द प्रोसेस ऑफ डिवायडिंग ऑर्गॅनिझम. क्लासिफिकेशन ही एक अशी प्रोसेस आहे की ज्यामध्ये सजीवांचं हे विभाजन केलं जातं स्मॉल ग्रुप्स आणि लार्ज ग्रुप्समध्ये. यालाच क्लासिफिकेशन म्हटले. ही क्लासिफिकेशनची डेफिनेशन आहे. दी प्रोसेस ऑफ डिवायडिंग ऑर्गॅनिझम इज स्मॉल ग्रुप अँड लार्ज ग्रुप इज कॉल्ड दी क्लासिफिकेशन. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, की हे क्लासिफिकेशन नेमकं का करायचं, की या क्लासिफिकेशनचा पर्पज काय आहे, हेतू काय आहे. तर पहा, द फर्स्ट पर्पज ऑफ द बायोलॉजिकल क्लासिफिकेशन, दॅट इज द बायोलॉजिकल क्लासिफिकेशन हेल्प इन अरेंजमेंट ऑफ लिव्हिंग प्लांट अँड ॲनिमल्स. म्हणजे लिव्हिंग प्लांट्स आणि ॲनिमल्स यांची अरेंजमेंट करण्यासाठी हे बायोलॉजिकल क्लासिफिकेशन मदत करत असते. द सेकंड पर्पज ऑफ बायोलॉजिकल क्लासिफिकेशन, दॅट इज इट प्रोव्हाइड्स एक्सप्लेनेशन फॉर द डायव्हर्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम. म्हणजे जे काही सजीवांमध्ये असणारी विविधता आहे याविषयी एक्सप्लेनेशन करण्यासाठी उपयोगी आहे. त्यानंतर
Third one is the it keep proper knowledge of evolution of organism. म्हणजे सजीवांची उत्क्रांती ही कशा पद्धतीनं झालेली आहे याविषयीचं प्रॉपर नॉलेज ठेवण्यासाठी या क्लासिफिकेशनचा उपयोग आहे. देन इट गिव्स स्कोप फॉर दी डिस्कवरी ऑफ न्यू स्पेसिस. म्हणजे जे काही नवीन डिस्कवरी होणार आहे तर त्यासाठी एक स्कोप म्हणून हे क्लासिफिकेशन अतिशय उपयुक्त आहे. इट हेल्प्स इन स्टोरेज ऑफ डाटा अबाउट लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम विषयी एक डाटा स्टोअर राहण्यासाठी इन फॉर्म ऑफ की म्हणजे कीच्या स्वरूपात अँड युटिलाइज देम व्हेनेवर नेसेसरी किंवा व्हॉटेवर नेसेसरी. ज्यावेळेस आपल्याला याची गरज आहे, ज्या ठिकाणी गरज आहे त्यावेळेस आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझम विषयी माहिती मिळावी यासाठी हे बायोलॉजिकल क्लासिफिकेशन अतिशय आवश्यक आहे. अँड इट इज ए टूल फॉर आयडेंटिफाईंग ऑर्गॅनिझम्स. म्हणजे हे एक असं साधन आहे की ऑर्गॅनिझम आयडेंटिफाय करण्यासाठी, ऑर्गॅनिझम्स हे ओळखण्यासाठी, सजीवांची ओळख करण्यासाठी. त्यानंतर तर पहा या क्लासिफिकेशनचे 3 प्रकार आहेत. आर्टिफिशियल सिस्टीम, नॅचरल क्लासिफिकेशन सिस्टीम अँड फायलोजेनेटिक सिस्टीम. तर सर्वप्रथम आपण आर्टिफिशियल सिस्टीम म्हणजे काय पाहूयात. व्हॉट इज मीन बाय दी आर्टिफिशियल सिस्टीम. आता ही जी सिस्टीम आहे ही क्लासिफिकेशनची आर्टिफिशियल सिस्टीम आहे, ही कशावर आधारित असते तर पहा. दिस सिस्टीम इज बेस्ड ऑन 1 or 2 सुपरफिशियल कॅरेक्टरिस्टिक्स. फक्त 1 किंवा 2 एकदम सुपरफिशियल सजीवांचे कॅरेक्टर्स झाले की बस, बाकी याला कशाचीही आवश्यकता नसते. विदाऊट कन्सिडरिंग म्हणजे कसल्याही प्रकारची त्याची मॉर्फोलॉजिकल डिटेल्स ऑर फायलोजेनेटिक रिलेशनशिप कशाची याला गरज नसते या आर्टिफिशियल सिस्टीममध्ये. दॅट इज बेस्ड ऑन ए फ्यू इझिली ऑब्झर्वेबल. म्हणजे याच्यामध्ये फक्त थोड्याफार प्रमाणात जे काही आपल्याला दिसणार आहेत तर अशाच कॅरेक्टरिस्टिकची गरज असते. नॉन इव्होल्युशनरी फीचर्स सच ॲज हॅबिट, कलर म्हणजे रंग, रूप यावरून सुद्धा आपण सजीवांचं वर्गीकरण ज्या सिस्टीममध्ये करतो त्या सिस्टीमला म्हटलेले आहे आर्टिफिशियल सिस्टीम. ऑफ्टन इरेस्पेक्टिव्ह ऑफ देअर दी ॲफिनिटी रिलेशनशिप विथ अदर ऑर्गॅनिझम. एक्झाम्पल लिनियस सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. म्हणजे आर्टिफिशियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन ही लिनियर सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशनच्या बेसिसवर आधारित आहे किंवा यांनीही मांडलेली आहे. तर पहा की या आर्टिफिशियल सिस्टीमचे असणारे मेरिट्स काय आहेत. मेरिट्स अँड डिमेरिट्स, फायदे तोटे. तर मेरिट्स ऑफ आर्टिफिशियल सिस्टीम. इट वॉज द फर्स्ट नोवेल अटेम्प्ट्स ऑफ क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड देअरफॉर it have some importance of the history of biological classification. म्हणजे जे बायोलॉजिकल क्लासिफिकेशन आहे तर या बायोलॉजिकल क्लासिफिकेशन्समधलं फर्स्ट टाईप क्लासिफिकेशनचं ते आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम, फर्स्ट नॉवेल अटेम्प्ट्स. देन डिमेरिट्स ऑफ द आर्टिफिशियल सिस्टीम. इन दिस सिस्टीम क्लोजली रिलेटेड स्पेसिस may be placed distinctly apart and distant species might be placed together. म्हणजे या सिस्टीममुळं जवळच्या क्लोजली रिलेटेड स्पेसिस म्हणजे जे काही जवळच्या संबंधित स्पेसिस आहेत तर त्या प्लेस डिस्टिंक्टली अपार्ट अँड डिस्टन्स म्हणजे यांना खूप दूरवर ठेवण्यात आलेले होते. अँड स्पेसिस माइट बी प्लेस टुगेदर. आणि जे काही दूरवर होत्या त्यांना खूप जवळ ठेवण्यात आलं. डिस्टन्स स्पेसिस माइट बी प्लेस टुगेदर म्हणजे जवळ ठेवण्यात आहे. अँड इव्होल्युशनरी रिलेशनशिप वर नॉट अंडरस्टूड बाय दिस टाईप ऑफ क्लासिफिकेशन. आणि या क्लासिफिकेशन सिस्टीममध्ये कसल्याही प्रकारचे इव्होल्युशनरी रिलेशनशिप हे ओळखले जात नव्हते किंवा ओळखता येत नव्हते किंवा यांचा अभ्यास या ठिकाणी केला नव्हता. तर त्यानंतर
जे बायोलॉजिकल क्लासिफिकेशन सिस्टीमचा दुसरा प्रकार आहे तो आहे नॅचरल सिस्टीम ऑफ बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. म्हणजे नैसर्गिकरित्या सजीवांचं असणारं वर्गीकरण कशा पद्धतीने केलेलं आहे. दिस इज द सिस्टीम ऑफ बायोलॉजिकल क्लासिफिकेशन विच इज बेस्ड ऑन सेव्हरल नॅचरल कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजे जे काही नैसर्गिक वैशिष्ट्ये आहेत, काही नैसर्गिक वैशिष्ट्यानुसार सजीवांचं असणारं वर्गीकरण केलेलं आहे, त्या सिस्टीमला नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन म्हटलेलं आहे. अँड दीज सिम्पलेस्ट ऑर्गॅनिझम आर प्लेस अर्ली. म्हणजे जे काही सिम्पलेस्ट ऑर्गॅनिझम आहेत त्यांना सर्वप्रथम सुरुवातीचं स्थान देण्यात आलेलं आहे. अँड वाईल दी कॉम्प्लेक्स वन आर प्लेस्ड लॅटर इन दी सिस्टीम. म्हणजे जे काही कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम्स आहेत त्या कॉम्प्लेक्स गुंतागुंतीचे जे सजीव आहेत, ज्यांची शरीराची रचना ही कॉम्प्लिकेटेड आहे, अशा जे काही सर्व सजीव आहेत यांना प्लेस लॅटर इन दी सिस्टीम. म्हणजे या सिस्टीममध्ये त्यांना नंतरचं स्थान देण्यात आलेलं आहे. अँड दिस सिस्टीम दी रिलाइज ऑन दी कॉन्स्टन्सी ऑफ दी स्पेसिस. जॉर्ज बेंथेम अँड J.D. हुकर proposed system in 1862 and 1883 respectively. जी नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन ही बेंथेम हुकर यांनी मांडलेली सिस्टीम क्लासिफिकेशन आहे. सेव्हरल मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स वेअर टेकन इन टू कन्सिडरेशन इन दिस सिस्टीम अँड फॉर दिस रिझन इज वाईडली ॲक्सेप्टेड अँड ग्लँड आर अरेंज अकॉर्डिंग टू दिस सिस्टीम इज मेनी ऑर्गनाइज बॉटनिकल गार्डन्स. म्हणजे याच पद्धतीनुसार वाईडली ॲक्सेप्टेड झालेली आहे आणि भरपूर बॉटनिकल गार्डन्समध्ये सुद्धा भरपूर प्लांटचं ऑर्गनायझेशनसुद्धा केलेलं आहे. देन सी हिअर दी मेरिट्स ऑफ नॅचरल सिस्टीम्स. मेरिट्स या अगोदर सांगितलेले मेरिट्स म्हणजे काय. दिस सिस्टीम of biological classification gives an easy means of identification of plants. म्हणजे याने काय झालेलं आहे की वनस्पतींचं असो, प्राण्यांचं असो, सजीवांचं वर्गीकरण करणं एकदम सोपं झालेलं आहे. अँड विच आर अननोन. म्हणजे ज्या स्पेसीस अननोन आहेत, ज्यांची आपल्याला कसल्याही प्रकारची माहिती नाही, त्यांची सुद्धा आपण त्यांना ओळख आपल्याला करता येऊ लागलेली होती किंवा त्यांचं आयडेंटिफिकेशन होऊ लागलेलं होतं. दी मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स ऑफ प्लांट्स हॅव बीन स्टडीज बिफोर प्लेसिंग देम इन देअर रिस्पेक्टिव्ह पोझिशन. म्हणजे एखाद्या वनस्पतीला किंवा एखाद्या ऑर्गॅनिझमला ज्यावेळेस एखादं स्थान द्यायचं आहे त्यावेळेस त्यांच्या फक्त मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टरचाच अभ्यास करून त्या प्लांटला किंवा त्या ऑर्गॅनिझमला स्थान मिळत होते. And it has been widely accepted due to the novel attempt describing 205 species. त्यामुळे ही जी सिस्टीम आहे तर ही सिस्टीम काय झालेली आहे, वाईडली ॲक्सेप्टेड झालेली आहे. आता हे आहेत नॅचरल सिस्टीम ऑफ बायोलॉजिकल क्लासिफिकेशनचे मेरिट्स. त्यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे जर एखाद्यामध्ये चांगले गुण असतील तर त्याच्यामध्ये वाईटसुद्धा गुण हे नक्की असतातच. गुण आहेत तर दोष आहेतच. म्हणजे यासुद्धा सिस्टीमचे काही डिमेरिट्स आहेत. तर पहा डिमेरिट्स कोणते आहेत, तर यामध्ये जिम्नोस्पर्म वेअर रॉंगली प्लेस बिटवीन डायकॉटिलडॉन्स प्लांट अँड मोनोकॉटिलडॉन प्लांट्स. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो काय झालेलं आहे, म्हणजे पहा जे जिम्नोस्पर्म आहे, जिम्नोस्पर्म याला चुकीच्या पद्धतीनं मांडण्यात आलेलं होतं. म्हणजे कुठे मांडण्यात आलेलं होतं पहा, जे डायकॉटिलडॉन्स प्लांट आहेत आणि मोनोकॉटिलडॉन्स प्लांट आहेत यांच्यामध्ये या जिम्नोस्पर्मला स्थान देण्यात आलेले होते. There was no phylogenetic consideration in this system and some of the closely related species are placed distantly while the distant places they place close to each other. आणि या नॅचरल क्लासिफिकेशन सिस्टीमचं दुसरं डिमेरिट्स म्हणजे
यामध्ये कसल्याही प्रकारचं फायलोजेनेटिक कन्सिडरेशन ग्राह्य धरलं नव्हतं, याचा अभ्यास केलेला नव्हता. त्यामुळे काय झालं होतं की सम ऑफ दी क्लोजली रिलेटेड स्पेसीस, ज्यांचं स्थान हे जवळ होतं, तर अशा वनस्पती किंवा असे सजीव हे दी प्लेस डिस्टिंक्टली, म्हणजे दूरच्या ठिकाणी यांना स्थान देण्यात आलेलं होतं. आणि ज्या दूरच्या काही स्पेसीस होत्या, डिस्टंट प्लेसेस आर दी प्लेस्ड क्लोज टू इच अदर, आणि त्यांना जवळ स्थान मिळाले होतं. म्हणजे अशा प्रकारचे हे 2 डिमेरिट्स हे नॅचरल सिस्टीमचे आहेत. त्यानंतरची जी थर्ड सिस्टीम आहे क्लासिफिकेशनची, ती आहे फायलोजेनेटिक सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. दिस सिस्टीम ऑफ बायोलॉजिकल क्लासिफिकेशन इज बेस्ड ऑन द इव्हॉल्युशनरी सिक्वेन्स अँड जेनेटिक रिलेशनशिप. म्हणजे फायलोजेनेटिक सिस्टीम आहे ही इव्हॉल्युशनरी सिक्वेन्स आणि जेनेटिक रिलेशनशिपवर आधारित आहे. आता ही सिस्टीम कोणी मांडली तर पहा, अँगलर अँड प्रँटल नावाचे जे 2 बॉटनिस्ट आहेत, या दोघांनी ही सिस्टीम मांडलेली आहे. आफ्टर द पब्लिकेशन ऑफ डार्विन्स थेरी इन 1859 दी सिस्टीम वॉज ॲक्च्युअली डेव्हलप. आता ही जी सिस्टीम आहे, ही सिस्टीम ज्यावेळेस डार्विनची थेरी पब्लिश झालेली होती, त्याच्यानंतर ॲक्च्युअली डेव्हलप झालेली आहे. विथ द नॅचरल मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स विच आर इनपुट्स फ्रॉम फॉसिल्स रेकॉर्ड, द जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन वेअर ऑल्सो कन्सिडर्ड ड्यू टू दिस इज द लार्जली ॲक्सेप्टेड बाय द मॉडर्न बॉटनिस्ट किंवा बायोलॉजिस्ट. म्हणजे जे काही मॉडर्न बायोलॉजिस्ट आहेत, यांनी लार्जली ॲक्सेप्टेड केलेली सिस्टीम कोणती असेल क्लासिफिकेशनची, तर ती आहे फायलोजेनेटिक सिस्टीम. आणि ही इव्हॉल्युशनरी सिक्वेन्स आणि जेनेटिक रिलेशनशिपवर असणारी आधारित आहे. तर या सिस्टीमचे असणारे आता मेरिट्स पाहूयात. काय आहेत मेरिट्स ऑफ फायलोजेनेटिक सिस्टीम. धिस सिस्टीम गिव्स टू फायलोजेनेटिक रिलेशनशिप and has resulted in the development of experimental taxonomy. It has the estimated the hollowness and it widely accepted by the biologist. म्हणजे ही सिस्टीम जी आहे, तर या सिस्टीममध्ये फायलोजेनेटिक रिलेशनशिप समजलेलं आहे. त्याचबरोबर एक्सपेरिमेंटल टॅक्झॉनॉमीमध्ये डेव्हलपमेंट झाले, म्हणजे जे काही टॅक्झॉनॉमीमध्ये अरेंजमेंट केलेली आहे, क्लासिफिकेशन केलेलं आहे, वर्गीकरण केलेले आहे, प्रत्येकावर एक्सपेरिमेंट करूनच ही सिस्टीम डेव्हलप झालेली आहे. तर यानंतर पहा, आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये जो मुद्दा आहे तो आहे 3 डोमेन्स ऑफ लाईफ. सी हिअर स्टुडंट, फर्स्टली वी सी की व्हॉट इज मीन बाय द डोमेन्स. सी हिअर, in biology, the domains refer to the largest of all groups in the classification of life. जे लाईफचं क्लासिफिकेशन आपल्याला करायचं आहे, तर या लाईफच्या क्लासिफिकेशनमधला लार्जेस्ट जो ग्रुप आहे बायोलॉजीमधला, त्याला डोमेन म्हटलेले आहे. तर पहा, देर आर करंटली 3 ॲग्रीड ग्रुप्स ॲट धिस लेवल. म्हणजे जे काही लार्जेस्ट ग्रुप आहे क्लासिफिकेशनचा, तर त्याला डोमेन म्हटलेले आहे. लार्जेस्ट ऑफ ऑल ग्रुप्स इन द क्लासिफिकेशन ऑफ लाईफ. तर ते 3 ॲग्रीड ग्रुप कोणकोणते आहेत पहा. दी फर्स्ट वन इज दी आर्चिया, सेकंड दॅट इज बॅक्टेरिया, अँड थर्ड इज दी यूकॅरिया. आर्चिया डोमेन, bacteria domain and eukarya domain. Each domain contain collection of organisms with similar property and evolutionary historical or histories as scientists have organized them. म्हणजे हे जे 3 डोमेन्स आहेत, या 3 डोमेन्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर ऑर्गॅनिझम्स आहेत. त्यांच्या सिमिलर प्रॉपर्टीनुसार आणि त्यांची जे काही उत्क्रांती आहे
त्यांच्या उत्क्रांतीची जे इतिहास आहे, ऐतिहासिक उत्क्रांतीनुसार वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी त्यांना ऑर्गनाइज केलेलं आहे त्या प्रत्येक ग्रुपमध्ये. इट शूड बी नोटेड दॅट वाईल दी 3 डोमेन सिस्टीम इज वाईडली ॲक्सेप्टेड अँड थॉट. म्हणजे ही जी 3 डोमेन सिस्टीम आहे ही वाईडली ॲक्सेप्ट, म्हणजे जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये ॲक्सेप्ट केलेली आहे आणि त्याचबरोबर ती शिकवली जाते. इट हॅज बीन दी contested by a numbers of scientists. The supposed relationship between the 3 domain is discussed below. आता आपल्याला काय करायचं आहे की या 3 प्रकारचे जे डोमेन्स आहेत यांच्यामध्ये नेमकं रिलेशनशिप काय आहे, कशा पद्धतीनं रिलेशनशिप डिस्क्राईब केलेलं आहे हे पाहायचं आहे. तर पहा की सर्वप्रथम ही तुम्हाला एक आकृती दिसत आहे. ही आकृती आहे डोमेन इन दी ट्री ऑफ लाईफ. म्हणजे जे काही जीवन आहे, सजीवांचं जीवन, या सजीवांच्या जीवनामधले जे झाड आहे डोमेनचं ते अशा पद्धतीनं आहे. सर्वप्रथम लाईफ, देन डोमेन्स, देन किंगडम, देन फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस अँड स्पीसीस. सृष्टी, नंतर फायलम, नंतर वर्ग, नंतर ऑर्डर, नंतर फॅमिली, जीनस, स्पेसीस, हे सर्व आहे ते डोमेन्स इन दी लाईफ. इन दी मोस्ट वाईडली ॲक्सेप्टेड थीम ऑफ द ऑर्गनायझेशन ऑफ लाईफ, ए डोमेन इज द फर्स्ट सब डिव्हिजन ॲज सीन इन द इमेज बिलो. म्हणजे यामधले सर्वप्रथम जे फर्स्ट सब डिव्हिजन आहे, लाईफचं फर्स्ट सब डिव्हिजन हे डोमेन आहे. त्यानंतर सेकंड किंगडम, देन फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पेसीस. सी हियर द डोमेन इज देन फर्दर ब्रोकन अप इंटू किंगडम. फर्स्ट सब डिव्हिजन डोमेन, देन किंगडम. द डोमेन युकेरा, फॉर इन्स्टन्स देर आर 4 किंगडम. डोमेन युकेरा 4 किंगडम आहेत युकेरा डोमेनमध्ये. ॲनिमली आहे, प्लॅन्टी आहे, फंजाय अँड प्रोटिस्टा आहे. त्यानंतर आणि जे काही मोनेरा आहे, किंगडम मोनेरा हे बॅक्टेरिया जे प्रोकॅरियोटिक्समध्ये येते. इच ऑफ दिस किंगडम इज देन ब्रोकन डाऊन इन स्मॉलर ग्रुप्स अँड ऑल दी वे डाऊन इन इंडिव्हिज्युअल स्पेसीस. तर पहा, हे अशा पद्धतीनं आता आपण 3 डोमेन्सविषयी माहिती पाहिलेली आहे. तर आता प्रत्यक्षामध्ये आपण प्रत्येक डोमेनविषयी सेपरेट माहिती पाहूया की नेमकं हे 3 डोमेन्स काय आहे, त्यांच्यामध्ये कोणकोणते ऑर्गॅनिझम्स असतात. सी हियर फर्स्ट डोमेन दॅट इज द आर्चिया. द आर्चिया आर द डोमेन ऑफ बॅक्टेरिया लाईक ऑर्गॅनिझम. म्हणजे आर्चिया हे जे डोमेन आहे हे बॅक्टेरियासारखे आहे. जे बॅक्टेरियासारखे सजीव आहेत, जीवाणू आहेत, त्या जीवाणूसारखा दिसणार आहे. बट दे हॅव डिस्टिंक्ट बायोकेमिस्ट्री. परंतु यांची बायोकेमिस्ट्री ही आपल्याला पूर्णपणे स्टडी करता येते. बायोकेमिस्ट्रीचा यांच्यामध्ये असणारा अभ्यास करता येतो. विथ डिस्टिंग्विशेस देम फ्रॉम बॅक्टेरिया. परंतु यांची बायोकेमिस्ट्री ही बॅक्टेरियापेक्षा थोडीशी वेगळी आहे किंवा आणि आर्चिया यांच्यामधली बायोकेमिस्ट्री आपल्याला ओळखता येते, यांच्यामध्ये डिफरन्स करता येतो, यांच्यामध्ये फरक आपल्याला पाहता येतो. वाईल दे स्टील हॅव बॅक्टेरिया लाईक DNA. यांच्यामध्ये काय असतात की दे स्टील हॅव बॅक्टेरिया लाईक DNA. म्हणजे ज्या प्रकारे बॅक्टेरियामध्ये DNA असतो त्याच प्रकारे DNA हा आर्चिया डोमेनमध्ये असतो. बट नो ऑर्गॅनिल. परंतु यांच्यामध्ये पेशीमध्ये असणारी पेशी अंगके नसतात. दे अल्सो हॅव सेव्हरल डिफरन्सेस विच पुट देम इंटू ए कम्प्लेटली डिफरंट डोमेन. यांच्यामध्ये भरपूर प्रकारे काय आहे, वेगळेपण आहे बाकीच्या डोमेनपेक्षा. देर इज सेल वॉल अँड दी RNA दे प्रोड्यूस. म्हणजे यांच्यामध्ये सेल वॉल आहे, ते RNA प्रोड्यूस करतात, आर सिग्निफिकंटली डिफरंट. परंतु ते पूर्णपणे बॅक्टेरियामध्ये जे काही
DNA किंवा सेल वॉल आढळतात त्यांच्यापेक्षा डिफरंट आहे, वेगळं आहे. The organism found in the domain Archaea, there are often the extremophilus. The extremophilus organism आहे जे डोमेन आर्चियामध्ये, these organism thrive in environment which other organism they find the hostile. This could be the highly salty environment, one or high or low temperature, or even one with chemical that are toxic to other organism. म्हणजे यांच्यामध्ये जे काही केमिकल्स आहे हे बाकीच्या ऑर्गॅनिझमपेक्षा फार जास्त प्रमाणामध्ये टॉक्झिक आहे. While the organism in the domain Archaea were often considered distantly related to bacteria because they divide the tendencies, the scientists have the hypothesis and that they more closely related to the organism in the domain Eukarya. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही 3 डोमेन्स आहेत आर्चिया, बॅक्टेरिया आणि युकेरा, हे टोटली तुम्हाला जे काही आहे आपल्या पुस्तकामध्ये फक्त नावे आहेत, स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये नावे आहेत, परंतु ही जी काही डिटेल्स माहिती घेतलेली आहे ही सर्व माहिती NCERTच्या बुकमधली आहे. तुम्हाला नीटच्या परीक्षेसाठी हा व्हिडिओ अतिशय आवश्यक ठरणार आहे. त्यानंतर पहा द सेकंड डोमेन दॅट इज बॅक्टेरिया. The organism in the domain bacteria are also prokaryotes. म्हणजे बॅक्टेरिया डोमेनमधले जे ऑर्गॅनिझम्स आहेत, सजीव आहेत, हे सर्व सजीव प्रोकॅरियोटिक्स आहेत. प्रोकॅरियोटिक्स म्हणजे पहा हॅविंग नो डिस्टिंग्विशेस ऑर्गेनेल, म्हणजे यांच्यामध्ये स्पष्टपणे ऑर्गेनेले दिसत नाहीत, म्हणजे पेशी अंगके नसतात. आणि मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस म्हणजे न्यूक्लियससुद्धा यांच्यामध्ये नसतो. द डोमेन बॅक्टेरिया इज ऑल्सो पॉसिबली द लार्जेस्ट डोमेन. जे बॅक्टेरिया डोमेन आहे, जीवाणू डोमेन आहे, हे लार्जेस्ट डोमेन आहे. अँड कंटेनिंग पॉसिबली मिलियन्स ऑफ अननोन अँड अनरेकॉर्डेड स्पेसिमन. यांच्यामध्ये जे काही स्पेसिमन आहेत तर हे मिलियन्स ऑफ अननोन, माहिती नसलेले सुद्धा मिलियन्स असे ऑर्गॅनिझम्स आहेत आणि अनरेकॉर्डेडसुद्धा स्पेसिमन्स आहेत. दीज स्मॉल सिंगल सेल ऑर्गॅनिझम लाईव्ह ऑलमोस्ट एव्हरीवेअर. या बॅक्टेरिया डोमेनमध्ये असणारे ऑर्गॅनिझम्स म्हणजे सजीव हे स्मॉल आहेत, सिंगल सेल आहेत, त्याचबरोबर ते एव्हरीवेअर म्हणजे कुठेही ते जगतात, कुठेही असतात. अँड आर द साईज ऑफ मोस्ट युकॅरियोटिक ऑर्गेनेल. दे कंटेन देअर DNA इन ए स्मॉल रिंग. यांच्यामध्ये असणारे DNAची साईज हे स्मॉल रिंगसारखी आहे. अँड कॅरी आउट ऑल द फंक्शन ऑफ लाईफ विथिन देअर सिंगल सायटोप्लाझमिक स्पेस. यांच्यामध्ये जे सिंगल सायटोप्लाझमिक स्पेस आहे एवढ्यामार्फतच त्यांचं पूर्ण लाईफ प्रोसेस ही चालत असते. कॅरी आउट ऑल फंक्शन ऑफ लाईफ विथिन देअर सिंगल सायटोप्लाझमिक स्पेस. ॲज सीन इन द स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोग्राफ बिलो, दिस बॅक्टेरिया कॅन बी क्वाईट स्मॉल, इच बॅक्टेरियम इन ए इमेज बिलो. म्हणजे यांच्यामध्ये यांची जी काही आहे इमेज आपल्याला दाखवलेली होती, परंतु या व्हिडिओमध्ये आपण बॅक्टेरियाचं चित्र घेतलेलं नाही, इमेज घेतलेली नाही. तरी तुम्ही बॅक्टेरियाची इमेज ही नेटवर पाहू शकता, पुस्तकात पाहू शकता. सर्वांना माहिती आहे की नेमकं बॅक्टेरिया हे कशा पद्धतीचे आहे. त्यानंतर जे युकॅरिया डोमेन्स आहे, युकॅरिया डोमेन्स, द डोमेन युकॅरिया रिप्रेझेंट वेल एव्हरीथिंग एल्स. द ऑर्गॅनिझम इन दिस डोमेन युकॅरियोटिक. म्हणजे जे युकॅरिया डोमेन्स आहे यामध्ये असलेले ऑर्गॅनिझम्स हे युकॅरियोटिक असतात. युकॅरियोटिक म्हणजे मेनिंग दे हॅव मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस अँड ऑर्गेनेल. म्हणजे त्यांच्यामध्ये न्यूक्लियस आणि पेशी अंगके हे प्रेझेंट असतात किंवा असतात.
In separating different tasks of life in these membrane-bound chambers, eukaryotes are able to increase their efficiency and host a different set of chemical reaction. म्हणजे या ऑर्गॅनिझम्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मेम्ब्रेन बाउंड चेंबर्स असतात. eukaryotes हे increase their efficiency and host different set of chemical reaction. तर यामध्ये जे माइटोकॉन्ड्रिया आहे पहा, माइटोकॉन्ड्रिया आर एनर्जी ट्रान्सफरिंग ऑर्गेनेला विच इनेबल ऑर्गॅनिझम इन दिस डोमेन टू अंडरगो द एरोबिक रेस्पिरेशन. म्हणजे यामध्ये असणारा माइटोकॉन्ड्रिया आपल्या सर्वांना माहिती आहे. याला पॉवर हाऊस ऑफ सेल म्हटलेले आहे, ऊर्जा निर्मिती केंद्र म्हटलेले आहे. दिस अलाउ देम प्रोसेस ग्लुकोज नेसेसरी शुगर फॉर लाईफ मच मोर इफिशियंटली. या माइटोकॉन्ड्रियामध्ये जे ग्लायकोलायसिस प्रोसेस ही घडून येते, त्याचबरोबर ग्लुकोज सुद्धा तयार केलं जातं. And as such the organism in the domain eukarya has expanded a large number of forms. आणि अशा प्रकारचे जे युकॅरिया डोमेन्समध्ये जे काही सजीव आहेत हे खूप पुष्कळ प्रमाणामध्ये यांचे विविध रूप आहेत, यांची विविध असणारे काय म्हटलं जातं याला टाइप्स आहेत. लार्ज नंबर ऑफ फॉर्म्स म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे फॉर्म्स आहेत, टाइप्स आहेत युकॅरियोचे. In eukaryotes include everything with organella and nucleus. Eukaryotes include everything with organella and nucleus. This means that the microscopic amoeba and the largest animal of the planets, the blue whales, are both in this domain. म्हणजे या डोमेनमध्ये लहानात लहान मायक्रोस्कोपिक अमिबापासून ते लार्जेस्ट ॲनिमल ऑफ प्लॅनेट म्हणजे आपल्या प्लॅनेटवर जे काही सर्वात मोठा ब्ल्यू व्हेल मासा आहे यापर्यंत सर्व प्राणी हे या युकॅरियोट्स डोमेनमध्ये येतात. दी प्लांट अँड फंजाय आल्सो शेअर दिस डोमेन. म्हणजे प्लांट आणि फंजाय हे सुद्धा या युकॅरियोटिक्स डोमेन्समध्ये येतात. दिस मे गिव्ह स्केल फॉर हाऊ व्हेरिएबल ए डोमेन कॅन बी. यावरून आपल्याला असे लक्षात येते की कशा पद्धतीनं हे युकॅरियोट डोमेन आहे ते व्हेरिएबल्स आहे, डिफरंट आहे, वेगवेगळं आहे. यामध्ये किती प्रकारचे या ठिकाणी सजीव आहेत. while it is easy to demonstrate within the domain because the different largely psychological, each domain has this much variability within it. म्हणजे आपल्याला इझिली याला डेमॉन्स्ट्रेट करता येतं, इझिली ओळखता येतं याला. कशामुळं? कारण त्यांच्यामध्ये असणारे खूप वेगवेगळ्या प्रकारचे लार्जली सायकोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. त्याचबरोबर खूप असणारी मच ऑफ व्हेरिएबिलिटी म्हणजे विविधता खूप आहे या डोमेनमध्ये. त्यामुळे आपल्याला हे इझिली आयडेंटिफिकेशन या डोमेनचं करता येऊ शकतं. दी अदर डोमेन्स बॅक्टेरिया अँड आर्चिया कंटेन लार्जली बायोकेमिकल व्हेरिएबिलिटी. परंतु बाकीचे जे डोमेन्स आहेत बॅक्टेरिया आणि आर्चिया यांच्यामध्ये बायोकेमिकल व्हेरिएबिलिटी ही खूप जास्त आहे. ॲज देअर फिजिओलॉजिकली व्हेरिएबिलिटी इज लिमिटेड बाय बिंग युनिसेल्युलर. त्यामुळे डोमेन आर्चिया अँड बॅक्टेरिया यांच्यामध्ये बायोकेमिकल व्हेरिएबिलिटी जास्त असल्यामुळे जे युनिसेल्युलरमध्ये असणारी फिजिओलॉजिकल व्हेरिएबिलिटी ही खूप कमी आहे. परंतु ही फिजिओलॉजिकल व्हेरिएबिलिटी सर्वात जास्त आहे ते आहे युकॅरिया डोमेन्समध्ये. त्यानंतर पहा पुढचा जो घटक आहे तो आहे किमोटॅक्झॉनॉमी. इट इज मेथड ऑफ बायोलॉजिकल क्लासिफिकेशन बेस्ड ऑन सिमिलॅरिटीज अँड डिफरन्स इन स्ट्रक्चर ऑफ सर्टन कंपोनंट्स किंवा कंपाऊंड्स प्रेझेंट अमॉंग द ऑर्गॅनिझम बिंग क्लासिफाईड. आता किमोटॅक्झॉनॉमी यामध्ये जे ऑर्गॅनिझम्स आहेत यांना कशाच्या बेसिसवर क्लासिफाय केलं जातं तर त्यांच्यामध्ये जे काही सर्टन केमिकल कंपोनंट्स प्रेझेंट आहेत बेस्ड ऑन सिमिलॅरिटी अँड डिफरन्सेस स्ट्रक्चर जे काही सिमिलॅरिटी स्ट्रक्चर असणारे ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा डिफरंट स्ट्रक्चर असणारे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यामध्ये जे काही कंपोनंट्स प्रेझेंट आहेत त्या कंपाऊंड्सवरून त्यांचं क्लासिफिकेशन हे या ग्रुपमध्ये केलं जाते.
इट इज शॉर्ट पहा. इट इज द क्लासिफिकेशन बेस. म्हणजे सजीवांचं क्लासिफिकेशन हे कशाच्या आधारे केले जाते तर त्यांच्यामध्ये असणाऱ्या केमिकल कॉन्स्टिट्यूंटवर, रासायनिक घटकावरून. यालाच किमोटॅक्झॉनॉमी म्हटलेले आहे. तर आर्चिया पहा, आर्चिया जो आपण सब ग्रुप पाहितला होता तर यामध्ये सेल वॉल प्रेझेंट असते परंतु विदाऊट पेप्टिडोग्लायकॅन. जे पेप्टिडोग्लायकॅन आहे हे आर्चिया डोमेनमधल्या सेल वॉलमध्ये अब्सेंट असते, विदाऊट सेल वॉल आहे. देन प्रोकॅरिया इज विथ दी पेप्टिडोग्लायकॉन. आणि प्रोकॅरियामध्ये जे काही सेल वॉल आहे त्या सेल वॉलमध्ये पेप्टिडोग्लायकॅन आहे. त्याचबरोबर जे युकॅरो आहे, युकॅरिया फंजाय हॅव कायटेनियस सेल वॉल. जे फंजाय आहे या फंजायमध्ये कायटेनियस सेल वॉल असते परंतु युकॅरिया या डोमेन्समध्ये जे प्लांट्स आहेत त्या प्लांट्समध्ये सेल्युलोजिक सेल वॉल्स असते. फंजायमध्ये कोणती असते? कायटेनियस सेल वॉल. आणि प्लांट्समध्ये कोणती असते? सेल्युलोजिक सेल वॉल. आर्चियामधल्या सेल वॉल ही कशी असते? विदाऊट पेप्टिडोग्लायकॅन्स. आणि प्रोकॅरियोट्समध्ये असणारी कशी असते? विथ पेप्टिडोग्लायकॅन. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पहा, पुढचा जो टॅक्झॉनॉमीचा प्रकार आहे तो आहे न्यूमरिकल टॅक्झॉनॉमी. numbers. Numerical taxonomy is based on quantification of characteristics. त्यांच्यामध्ये असणाऱ्या कॅरेक्टरिस्टिकची असणारी संख्या, क्वांटिटी, अँड डेव्हलप अँड अल्गोरिथम फॉर क्लासिफिकेशन. द बेसिक एम ऑफ धिस टॅक्झॉनॉमी वॉज टू क्रिएट टॅक्झॉनॉमी युजिंग द न्यूमरिक अल्गोरिथम like cluster analysis rather than using subjective evaluation of their properties. And this system was first proposed, that is the Schockel and Smith in 1963. Then sixth point, that is cladograms. See here, cladogram means the branching pattern. Cladogram means the branching pattern. As shown on previous page, a diagram 3 domain of life is a cladogram. It represents the hypothetical relationship denoting a comparison of organisms and their common ancestor. Then next classification or taxonomy, that is the phylogeny. It was the evolutionary relationship of organisms. म्हणजे सजीवांचं जे काही त्यांच्या उत्क्रांतीनुसार जो सहसंबंध आहे याला फायलोजेनी म्हटलेले आहे, इव्होल्युशनरी रिलेशनशिप. अँड इट इज ॲन इम्पॉर्टंट टूल इन क्लासिफिकेशन. म्हणजे क्लासिफिकेशनमधला सर्वात महत्त्वाचा असणारे साधन आहे फायलोजेनी. इट टेक्स इन टू अकाउंट not merely the morphological status but also the relationship of one group of organism with other group of organism. म्हणजे एका ग्रुपमधला ऑर्गॅनिझम आहे, एका ग्रुप सजीवांचा एक ग्रुप आहे, त्याचबरोबर दुसरा ग्रुप आहे सजीवांचा, यांच्यामध्ये फक्त मॉर्फॉलॉजिकल स्टेटसच कंपॅरिझन केलं जात नाही तर त्याचबरोबर त्यांचं रिलेशनशिपसुद्धा काय केलं जातं की पाहितले जाते. द सिस्टीम हेल्प टू अंडरस्टँड. ही जी सिस्टीम आहे ही नेमकं काय समजण्यासाठी मदत करत असते तर पहा, दी इव्होल्युशन म्हणजे उत्क्रांती, अँड ऑल्सो फोकस्ड ऑन दी सिमिलॅरिटी ऑफ देअर मेटाबॉलिक फंक्शन. म्हणजे त्यांचे जे काही मेटाबॉलिक फंक्शन्स आहेत आपण पाहितलं होतं या अगोदरच्या व्हिडिओमध्ये. मेटाबॉलिझम म्हणजे काय? मेटाबॉलिझमचे 2 प्रकार आहेत, एक कॅटाबॉलिझम देन ॲनाबॉलिझम. द फॉर्मेशन ऑफ केमिकल कंपोनंट्स अँड ब्रेकडाऊन ऑफ केमिकल कंपोनंट्स, दॅट इज द म्हणजे चयापचन क्रिया म्हटलेलं आहे थोडक्यामध्ये. ही सिस्टीम फायलोजेनी ही सिस्टीम सजीवांची असणारी उत्क्रांती आणि त्यांच्यामध्ये असणाऱ्या ज्या चयापचन क्रिया आहे त्यांच्यामध्ये नेमकं कोणती सिमिलॅरिटी आहे याचा अभ्यास करण्यासाठी या फायलोजेनीचा उपयोग होतो. The whose 3 domain, the concept as well as the Whittaker's 5 kingdom system
आर व्हेरी गुड एक्झाम्पल ऑफ फायलोजेनेटिक रिलेशनशिप. म्हणजे या फायलोजेनेटिक जे रिलेशनशिप आहे याचं बेस्ट एक्झाम्पल आहे विटाकर यांची पंचसृष्टी वर्गीकरण पद्धत, दी 5 किंगडम सिस्टीम ऑफ विटाकर्स. त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो आहे DNA बारकोडिंग. सध्या लेटेस्टमध्ये सगळ्यात जास्त व्हॅल्युएबल आणि सर्वात जास्त स्कोप असणारा जे काही टॉपिक असेल तो आहे DNA बारकोडिंग. आता या DNA बारकोडिंग ही काय आहे पाहूयात. नेमकं याचा उपयोग या क्लासिफिकेशनमध्ये कशा प्रकारे होतो. The DNA barcoding is a new method for the identification of any species. म्हणजे कोणत्याही प्रकारची जी स्पेसिस आहे, प्रजाती आहे, त्या प्रजातीचं आयडेंटिफिकेशन करण्यासाठी उपयोगी आहे. नवीन मेथड आहे, परंतु कशाच्या आधारावर. द बेस्ड ऑन इट्स DNA सिक्वेन्स. म्हणजे त्या सजीवांमध्ये त्या स्पेसिसमधला DNA सिक्वेन्स आहे, तर त्या DNA सिक्वेशनच्या मदतीनं नवीन पेशीचं आयडेंटिफिकेशन करण्यासाठी ही DNA बारकोडिंग पद्धत वापरली जाते. टायनी टिश्यू सॅम्पल ऑफ द ऑर्गॅनिझम अंडर स्टडी. म्हणजे त्या सजीवांचा अभ्यास करण्यासाठी त्यांच्यामध्ये असणारं एकदम छोटीशी उती जरी घेतली, टायनी टिश्यू सॅम्पल जरी घेतलं, तरीसुद्धा त्या नवीन प्रजातीचा आपल्याला अभ्यास करता येऊ शकतो या DNA बारकोडिंगच्या मदतीनं. म्हणजे यामध्ये स्टडी केली जाते कशाची, DNA सिक्वेन्सची. इट इज हेल्प टू स्टडी न्यूली आयडेंटिफाय स्पेसीज ॲज वेल ॲट अंडरस्टँडिंग इकॉलॉजिकल अँड इव्होल्युशनरी रिलेशनशिप बिटवीन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता याचा नेमका उपयोग कसा होतो. एक तर नवीन आयडेंटिफाय करण्यासाठी, जी प्रजाती नवीन सापडलेली आहे ती आयडेंटिफाय करण्यासाठी, किंवा जे काही लिव्हिंग बिंग्स आहेत त्यांचं इकॉलॉजिकल अँड इव्होल्युशनरी रिलेशनशिप काय आहे यांचा अभ्यास करण्यासाठी या DNA बारकोडिंगची मदत होते. ही मेथड वापरली जाते. तर आता पहा की द प्रोसेस ऑफ DNA बारकोडिंग इन्क्लूड 2 बेसिक स्टेप्स. म्हणजे या DNA बारकोडिंगमध्ये महत्त्वाच्या 2 बेसिक स्टेप्स वापरल्या जातात. त्या म्हणजे नंबर 1 आहे कलेक्टिंग DNA बारकोड डाटा ऑफ नोन स्पेसिस. म्हणजे ज्या प्रजाती आपल्याला माहिती आहेत अशा प्रजातींचा बारकोड डाटा कलेक्ट केला जातो. म्हणजे नॉन स्पेसिसचा बारकोड डाटा हा कलेक्ट केला जातो. त्यानंतर अननोन ज्या स्पेसिस आहेत त्या अननोन स्पेसिसचे सॅम्पल घेतले जातात, त्यांचे सुद्धा बारकोड सिक्वेन्स घेतले जातात, बारकोड डाटा कलेक्ट केला जातो. त्याच्यानंतर ते मॅच केला जातो नोन स्पेसिसचा आणि अननोन स्पेसिसच्या सॅम्पलचा लायब्ररीमध्ये. कशासाठी, तर त्यांच्या आयडेंटिफिकेशनसाठी. अशा पद्धतीनं हे DNA बारकोडिंग प्रोसेस वापरली जाते किंवा मेथड वापरली जाते. तर या व्यतिरिक्त या DNA बारकोडिंगचे काही ॲप्लिकेशन्स आहेत, म्हणजे काही उपयोग आहेत. तर ते ॲप्लिकेशन्स कोणकोणते आहेत पाहूयात. ए फ्यू टू मेन्शन आर, म्हणजे यापैकी काही तुम्हाला या ठिकाणी मेन्शन केले आहेत. प्रोटेक्शन ऑफ इंडेंजर्ड स्पेसिस, म्हणजे ज्या काही रिअर स्पेसिस आहेत, इंडेंजर्ड स्पेसिस आहेत, त्यांचं प्रोटेक्शन करणं. त्यानंतर प्रिझर्वेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस, जे नॅचरल रिसोर्सेस आहेत, नैसर्गिक स्रोत आहेत, त्यांचं प्रिझर्वेशन करणं. पेस्ट कंट्रोल इन ॲग्रिकल्चर. देन आयडेंटिफाय डिसीज वेक्टर्स, म्हणजे एखादा जर आजार असेल तर त्या आजाराचं जे व्हेक्टर्स आहे तर त्याचे आयडेंटिफिकेशन करण्यासाठी दी ऑथेंटिकेशन ऑफ दी नॅचरल हेल्थ प्रोडक्ट अँड आयडेंटिफिकेशन ऑफ मेडिसिनल प्लांट, म्हणजे मेडिसिनल प्लांटचं आयडेंटिफिकेशनसुद्धा करण्यासाठी नॅचरल हेल्थ प्रोडक्ट आहेत त्याचं ऑथेंटिकेशन करण्यासाठी सुद्धा या DNA बारकोडिंगचा उपयोग होतो. त्यानंतर पुढचं आहे पहा की टॅक्झॉनॉमिक कॅरेक्टर्स. द क्लासिफिकेशन इज नॉट ए सिंगल स्टेप प्रोसेस बट इन्वॉल्व द हायरार्ची ऑफ स्टेप इन विच each step represent a rank or category. आता क्लासिफिकेशन अशी एक सिस्टीम आहे, टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी एक अशी सिस्टीम आहे, याच्यामध्ये ही फक्त सिंगल स्टेप प्रोसेस नाही.
तर याच्यामध्ये काय असतात, हायरॅर्ची असते. हायरॅर्ची म्हणजे पदानुक्रम असतं. वेगवेगळ्या पदानुक्रमानुसार, वेगवेगळ्या रँकनुसार, वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार त्याचं रिप्रेझेंटेशन केलेलं असतं, प्रेझेंट केलं असतं, स्टेप बाय स्टेप मांडलेले असते. सिन्स दी कॅटेगरी इज पार्ट ऑफ ओव्हरऑल टॅक्झॉनॉमिक अरेंजमेंट, आणि कॅटेगरी हा एक त्याच्यातला पार्ट आहे ज्या पूर्ण टॅक्झॉनॉमिक अरेंजमेंट करण्यासाठी वापरला जातो, इज कॉल्ड दी टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी अँड ऑल कॅटेगरी टुगेदर कॉन्स्टिट्यूट द टॅक्झॉनॉमिक हायरॅर्ची. आणि पूर्ण जी काही आहे तर हे टॅक्झॉनॉमिक पदानुक्रम ठरवण्यासाठी या टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीचा उपयोग करतात. आता पहा कशा पद्धतीनं कॅटेगरी असते. सर्वप्रथम किंगडम, देन डिव्हिजन, देन क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पेसिस आर दी कॅटेगरी इन हायरॅर्चिकल सिक्वेन्स. म्हणजे ही पदानुक्रम आहे, पदानुक्रमाचा सिक्वेन्स लावण्यासाठी अशा प्रकारची कॅटेगरी असते. दीज आर कंपल्सरी कॅटेगरी बिसाइड देअर आर सम फॅकल्टीज कॅटेगरीज. म्हणजे ह्या कंपल्सरी कॅटेगरी आहेत, परंतु या व्यतिरिक्त काही वेळेस सब ऑर्डर आणि सब फॅमिली अल्सो, म्हणजे गरजेनुसार आपल्याला त्या वापरावं लागतात. यूज ॲज पर नीड. पहा अशा पद्धतीने टॅक्झॉनॉमिक हायरॅर्ची आहे. आता 2 दी पॉप्युलनेसी आणि दुसरं कोणतं आहे पहा, या ठिकाणी फॅमिली, मालव्यासी, इलॅपिडी हे काही यापरलेलं आहे, यांची हायरॅर्ची कॅटेगरी दाखवलेली आहे. किंगडम, डिव्हिजन, क्लास, सब क्लास, सिरीज, ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पेसिस हा तक्ता दिलेला आहे. यानुसार तुम्हाला टॅक्झॉनॉमिक हायरॅर्ची किंवा टॅक्झॉनॉमिक पदानुक्रम कसा असतो लक्षात येईल, ही पूर्ण कॅटेगरी. त्यानंतर कॅटेगरी ऑफ क्लासिफिकेशन, म्हणजे हेच आहे आत्तापर्यंत. याची कॅटेगरी क्लासिफिकेशन कसं आहे, स्पेसिस, यामध्ये फक्त मॅक्झिमम सिमिलॅरिटीचा अभ्यास केला जातो. जीनस, ए ग्रुप ऑफ स्पेसिस फ्रॉम जीनस दॅट हॅविंग कॉमन ॲन्सिस्टर, यांच्यामध्ये त्यांचे काही जे पूर्वज आहेत या पूर्वजामध्ये असणारं साम्य यांचा अभ्यास केला जातो. फॅमिली, ए ग्रुप ऑफ जेनेरा फ्रॉम फॅमिली दॅट पोसेस सर्टन कॉमन कॅरेक्टर, जे काही कॉमन कॅरेक्टर आहे, जे कॉमन कॅरेक्टर असेल असे सर्व घटक हे फॅमिलीमध्ये हे केले जातात. त्यानंतर ऑर्डर, ए ग्रुप ऑफ फॅमिली हू इंटर रिलेटेड विथ ईच अदर फ्रॉम ऑर्डर. त्यानंतर क्लास अँड डिव्हिजन, फायलम, ए ग्रुप ऑफ ऑर्डर फ्रॉम क्लास अँड ग्रुप ऑफ क्लास फ्रॉम दी डिव्हिजन. अशा पद्धतीनं हे काही जे आहे तर ते कॅटेगरी ऑफ क्लासिफिकेशन आहे. त्यामध्ये स्पेसिस, जीनस, फॅमिली, ऑर्डर, क्लास, फायलम, सम किंगडम, किंगडम अशा प्रकारे हे त्यांचे युनिट्स आहेत. कशाचे, क्लासिफिकेशनचे. तर पहा फर्स्ट युनिट ऑफ क्लासिफिकेशन दॅट इज स्पेसिस. सर्वप्रथम स्पेसिस म्हणजे जो उतरता क्रम आहे, म्हणजे आता चढता क्रम आपल्याला पाहायचा आहे, चढता. तर सर्व बेसला हा स्पेसिस असतो. स्पेसिस इज द प्रिन्सिपल नॅचरल टॅक्झॉनॉमिक युनिट. द रँकिंग बिलो ए जीनस अँड डिनोटेड बाय लॅटिन बायनॉमियल युनिट ऑफ क्लासिफिकेशन. म्हणजे स्पेसिस हे जीनसच्या खालच्या साईडला असते. इट इज अ ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम दॅट कॅन इंटरब्रीड अंडर नॅचरल कंडिशन. म्हणजे स्पेसिस ज्या आहेत, ज्या प्रजाती आहेत, यांच्यामध्ये काय होतं पहा, हे जे काही ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम आहेत यांच्यामध्ये इंटरब्रीड केली जाते. इंटरब्रीड अंडर नॅचरल कंडिशन अँड प्रोड्यूस फर्टाईल ऑफस्प्रिंग्स. म्हणजे एकाच जातीच्या प्रजाती असतात, एकाच जातीचे प्लांट्स असतात, एकाच जातीचे ॲनिमल्स असतात, तर यांच्यामध्ये इंटरब्रीड होते आणि इंटरब्रीड झाल्यानंतर ते फर्टाईल असणारे ऑफस्प्रिंग प्रोड्यूस करतात स्पेसिसमध्ये. इट वॉज थ्रू बी ए इंडिव्हिज्युअल, स्टेबल अँड स्टॅटिक युनिट. हावेवर इट इज मॉडर्न टॅक्झॉनॉमी सब डिव्हिजन ऑफ स्पेसिस सच ॲज सब स्पेसिस, व्हरायटी, अ पॉप्युलेशन are seen and given more importance. Then second अशा पद्धतीचे पदानुक्रम फर्स्ट झालेला आहे स्पेसिस. त्यानंतर जीनस. जीनस इज ए टॅक्झॉनॉमिक रँक ऑर कॅटेगरी लार्जर दॅन दी स्पेसिस. म्हणजे स्पेसिसपेक्षा थोडीशी मोठी कॅटेगरी आहे जीनसची. अँड इट यूज दी बायोलॉजिकल क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग अँड फॉसिल ऑर्गॅनिझम्स. म्हणजे जे काही फॉसिल ऑर्गॅनिझम आहेत
किंवा जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत यांचं क्लासिफिकेशन करण्यासाठी जीनस वापरतात. जीनस इज अ ग्रुप ऑफ स्पेसिस. जीनस काय आहे? अशा प्रकारच्या स्पेसिसचा ग्रुप आहे की क्लोज रिसेम्बलेस टू वन अनदर इन देअर मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स. यांच्यामध्ये फक्त मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स हेच एकमेकांशी मिळते जुळते आहेत, परंतु त्यांच्यामध्ये डू नॉट इंटरब्रीड, त्यांच्यामध्ये ब्रीडिंग होत नाही. लिओपॉर्ड, टायगर, लॉयन आर 3 बिलॉंग टू सेम जीनस पॅन्थेरा. आता सेम जीनस पॅन्थेरा आहे, यांचे कॅरेक्टर्स एकमेकांशी मिळते जुळते आहेत, टायगर, लिओपॉर्ड, लॉयन, परंतु यांच्यामध्ये ब्रिडेशन होऊ शकत नाही. टायगरला म्हणजे वाघाला सिंहाचं पिल्लू होऊ शकत नाही किंवा सिंहाला वाघाचं पिल्लू होऊ शकत नाही. दे हॅव कॉमन कॅरेक्टर्स इज डिफरंट फ्रॉम इच अदर बिकॉज देअर जीनस इज सेम बट स्पेसिस आर डिफरन्स. यांच्यामध्ये जीनस हा सेम आहे परंतु त्यांच्या स्पेसिस डिफरंट आहेत, म्हणून त्यांचे कॅरेक्टरसुद्धा कसे आहे? डिफरंट आहेत. आणखी एक उदाहरण पहा, जीनस सोलॅनम. सोलॅनम जीनस आहे, जीनस एकच आहे परंतु त्याच्यामधल्या स्पेसिस ह्या काय आहेत? डिफरंट आहेत. ब्रिंजल अँड पोटॅटो ह्या दोन वेगवेगळ्या स्पेसिस आहेत एकाच जीनसमधल्या, म्हणून वांग्याचं झाड बटाट्यासारखं होऊ शकत नाही किंवा बटाट्याचं झाड वांग्यासारखं होऊ शकत नाही. जीनस एकच आहे सोलॅनम, परंतु स्पेसिस ह्या काय आहेत? जाती वेगवेगळ्या आहेत. त्यानंतर त्याच्यावरचा म्हणजे मोठा स्पेसिस जीनस, त्यानंतर आहे फॅमिली. फॅमिली इज वन ऑफ द मेजर हायरॅर्चिकल टॅक्झॉनॉमिक रँक. म्हणजे ही एक मेजर म्हणजे मोठी हायरॅर्चिकल रँक आहे. ये फॅमिली रिप्रेझेंट ग्रुप क्लोजली रिलेटेड जेनरा. म्हणजे फॅमिलीमध्ये काय होतं की जे ग्रुप्स आहेत तर हे क्लोजली रिलेटेड जेनेरा, प्रत्येकाचा जेनेरा या ठिकाणी समान असल्यासारखा आहे. जेनेरा लाईक हिबिस्कस, दी गॉसिपियम, सीदा, दी बॉम्बॅक्स आर इन्क्लुडेड सेम फॅमिली माल्वेसी. म्हणजे एक माल्वेसी फॅमिली दाखवली आहे आणि या माल्वेसी फॅमिलीमधले वेगवेगळ्या प्रकारचे काय आहेत की जीनस आहेत. हिबिस्कस वेगळा आहे, गॉसिपियम वेगळा आहे, सीडा वेगळा आहे आणि बॉम्बॅक्स जीनस वेगळा, आणि यांच्यामध्ये आणखी स्पेसिस ह्या काय असतात? वेगवेगळ्या असतात. आता लिओपॉर्ड फॅमिलीमध्ये कॅट, टायगर, लॉयन हे सर्वजण येतात, परंतु यांचा जीन्स वेगळा आहे आणि यांच्या स्पेसिससुद्धा वेगळे आहेत. त्यानंतर घ्या ऑर्डर. म्हणजे हे असंच चालू आपलं हायरॅर्चिकल लेवल चालू आहे. यामध्ये तर पहा, यामध्ये ऑर्डर हे अशा पद्धतीचे आहे. सर्वप्रथम स्पेसिस, त्यानंतर जीनस, नंतर फॅमिली आणि नंतर ऑर्डर. ऑर्डर इज ए टॅक्झॉनॉमिक रँक यूज क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम रिकॉग्नाइज बाय देअर नॉमेनक्लेचर कोड. ऑर्डर इज अ ग्रुप ऑफ क्लोजली रिलेटेड फॅमिली शोविंग दी डेफिनेट अफिनिटीज. म्हणजे फॅमिलीशी रिलेटेड दाखवलं जातं. ऑर्डर द स्टेप अबव फॅमिली इन टॅक्झॉनॉमिक हायरॅर्ची. फॅमिलीच्या वरचं जे टॅक्झॉनॉमिक हायरॅर्ची आहे ती आहे ऑर्डर. मेंबर्स बिलॉंग टू दी सेम ऑर्डर बट डिफरंट फॅमिली मे शो व्हेरी फ्यू डिसिमिलॅरिटी. म्हणजे फॅमिली ऑर्डरमध्ये फॅमिली आहेत, फॅमिलीमध्ये पुन्हा जीनस आहे, जीनसमध्ये पुन्हा स्पेसिस आहेत, म्हणजे यांच्या पूर्णपणे यांच्यामध्ये काय असते? डिसिमिलॅरिटी असते. त्यानंतर पुढचं आहे क्लास. आता क्लास इज अ डिस्टिंक्ट टॅक्झॉनॉमिक रँक ऑफ बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. म्हणजे ऑर्डरच्याही वरची बाजूला आहे की क्लास, स्पेसिस, जीनस, फॅमिली, ऑर्डर आणि त्यानंतर क्लास. द क्लासिफिकेशन हॅविंग ओन डिस्टिंक्ट नेम. A group of higher taxonomic rank of order. Class is assembly closely allied order Carnivora, order the primates belong to the class Mammalia. म्हणजे मॅमलिया क्लासमध्ये दोन ऑर्डर्स आहेत, कार्निओरा आणि प्रिमेट्स. यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या फॅमिली आहेत, पुन्हा त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जीनस आहेत, पुन्हा त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्पेसिस आहेत. त्यानंतर फायलम. क्लासच्या
ही वरची हायरार्की जी आहे ती आहे फायलम. यामध्ये दी डिव्हिजन कॅटेगरीज कंपोज ऑफ रिलेटेड क्लासेस. डिव्हिजन पहा, डिव्हिजन अँजिओस्पर्म आहे, याच्यामध्ये 2 क्लासेस आहेत, डायकॉट, मोनोकॉट. इन ॲनिमल क्लासिफिकेशन डिव्हिजन सब युनिट ऑफ कॅटेगरी ऑफ दी फायलम्स. त्यानंतर आहे किंगडम, सब किंगडम. द डिफरंट डिव्हिजन हॅविंग सेम सिमिलॅरिटी फ्रॉम सब किंगडम. आता डिव्हिजन अँजिओस्पर्म अँड जिम्नोस्पर्म, सब किंगडम फिनोरोग्राम्स, स्पर्मॅटोग्राम्स. आणि किंगडमच्या वरची हायरार्की, सब किंगडमच्या वरची हायरार्की आहे किंगडम. आता किंगडम ही हायेस्ट टॅक्झॉनॉमी कॅटेगरी आहे. सब किंगडम फिनोरोग्राम्स आणि क्रिप्टोग्राम्स फ्रॉम दी प्लांट किंगडम. म्हणजे प्लांटी किंगडम आहे, प्लांटी किंगडममधलं सब किंगडम आहे फिनोरोग्राम्स, क्रिप्टोग्राम्स याच्यामधलं. त्याच्यानंतर क्लास आहे जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म. त्यामध्ये पुन्हा आहे कॉटिलडॉन्स, बायकॉटिलडॉन्स, असे अनेक प्रकारचे हे काही हायरार्की आहेत. The taxonomic category we consider are broad categories. Scientists have added subcategories and these order to the place organic more scientific manner. त्यानंतर पहा, आता जे काही हे नॉमेनक्लेचर हा घटक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो पुढचे जे 3 घटक आहेत, नॉमेनक्लेचर, देन 5 किंगडम ऑफ सिस्टीम, 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन आणि सेल्युलर ऑर्गॅनिझम, या 3 घटकांचा अभ्यास आपण पुढील व्हिडिओमध्ये करणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटनला क्लिक करा, जेणेकरून मी जे काही नवीन व्हिडिओ अपलोड करणार आहे याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील. धन्यवाद.